नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डांगर घोपळ्याची भाजी। चला तर बनवूया डांगर घोपळ्याची भाजी। मी एक डांगर घेतला, तो बारीक चिरून घ्यायचा। डांगर घोपळ्याच्या बारीक बारीक फोडी बनवून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। डांगर घोपळ्याची भाजी खायला खूप छान लागते। तुम्ही माझ्यासारखी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। बारीक बारीक त्याचे फोडी बनवून घ्यायच्या, छोट्या छोट्या। ह्या फोडी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या। दोन चार लाल हिरव्या मिरच्या घेतल्या व त्या बारीक चिरून घ्यायच्या। डांगर घोपळ्यासाठी लागणारं साहित्य: लसणाची पात, कांद्याची पात, हिरवी मिरची, मीठ, हळद, कराळ, मोहरी। पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं। मोहरी, तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, हिरवी मिरची, लसणाची पात, कांद्याची पात टाकायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची, तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हळद, मीठ टाकायचं। कलिंगडाच्या फोडी टाकून घ्यायच्या। या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं, वाफेनेच ही भाजी शिजू द्यायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही भाजी वाफेने शिजते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलला सपोर्ट करा। 10 मिनिटं असे झाकून ठेवा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल